फतेसागर लेक आहे ती. हाय बघा चित्तोड केवढा मोठा. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स गो यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल. मित्रांनो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आज आम्ही थोडं लेट निघालो कारण का काल रात्री लेट झोपलो होतो. सगळ्यात पहिला आम्ही जाणार सज्जनगड फोर्ट, देन आपण करणार फतेसागर लेक आणि तिथेच जवळ आहे महाराणा प्रताप मेमोरियल म्युझियम. तर आज आमचे टार्गेट आहे 3 हे पॉईंट कव्हर करायचे. सगळ्यात पहिला आम्ही आलो पेट पूजा करायला, म्हणजे काल जिथे नाश्ता केला होता तिथे. हे बघा आम्ही रिक्षा बुक केलेली आहे 1000 रुपयामध्ये. ते 3 ते 4 पॉईंट आहे जे तुम्हाला मग सांगितले ते दादा आम्हाला करून देत आहे. सो लेट्स गो. आता रिक्षेमध्ये बसतो आणि सगळ्यात पहिला आपण जाणार आहोत सज्जन मान्सून पॅलेस गाय लेक बिचोला. रिक्षावाले काका आमचे इकडे थांबलेले आहेत पार्किंगमध्ये आणि सज्जनगड मान्सून पॅलेस एक्सप्लोर करण्यासाठी बघा इकडे चार्जेस पण दिलेले आहेत त्यांनी. किती काय आहेत ते मित्रांनो हे बघा 871 झालेत पर पर्सन. काहीतरी 174 या 178 पर्यंत होतात. नुसती एंट्री फी. तुमची स्वतःची स्कूटी असेल तर त्याचे चार्जेस वेगळे, आणि जर तुम्ही रिक्षेने आला असाल शेअरिंगच्या तर तुम्ही रिक्षा इथेच थांबवू शकता. आणि देन परत एंट्री केल्या केल्या इथे तुम्हाला टॅक्सीसाठी ना लाईन बघायला भेटेल. ह्या टॅक्सी आहेत ज्या आपल्याला वरती मान्सून पॅलेसला घेऊन जातात. त्याचे वेगळे चार्जेस आहेत, ते म्हणजे 120 रुपीज. टॅक्सीचे तिकीट घेतल्यानंतर आपण असं या लाईनमध्ये उभं राहतो कारण का इकडे बघा सगळे वेटिंगमध्ये आहेत. खरंच चेगड रोड नाही मला दहा पुलमुडी येतो. तर असा पार्किंग एरिया आहे. इथे आपली टॅक्सी लावली जाते ज्या टॅक्सीने आपण येतो, आणि इथे स्कूटी वगैरे जी आपण रेंटेड घेऊन येतो. व्ह्यू तर छान आहे. छान व्ह्यू आहे म्हटलं तर. आणि इकडे पॅलेस आहे तो आपण करणार आहोत एक्सप्लोर. या साईडला बघा लेक्स वगैरे बघायला भेटत आहेत. उदयपूर सिटी पण आहे. या साईडला बघा खूप सारे असे लेक्स बघायला भेटत आहेत. फतेसागर लेक आहे ती. कुठलं काय माहीत नाही. पॅलेसच्या इथे आपल्याला एक छोटंसं गार्डन बघायला भेटेल. असा परिसर आहे. माकडं पण आहेत. हे बघा कमळ. मला असं वाटतं हे लिली आहेत नाटक. कमळ असं एकदम जवळजवळ 1 ते 1.5 फूट असं पाण्यातून वरती येतं. ठीक आहे. आणि असा आहे सिटी ऑफ पॅलेसचा व्ह्यू. आपण सुरुवातीपासून जेवढे फिरलो ना त्यांनी त्या सगळ्या लोकेशनने एक स्टँडर्ड सेट केलेलं. आपण अमर फोर्टला गेलेलो, नाहार फोर्टला गेलेलो. तिथे जेवढे आपण जागा बघितल्या उमेद भवन वगैरे असले मेंटेन ठेवलेले आणि एकदम भारी जागा होत्या. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तिथे आपल्याला फालतू खर्च काही नव्हता. आता जिथे आपण आलोय ना तिथे आल्यापासून मला एकाही गोष्टीमध्ये वर्थ वाटत नाहीये की आपण जेवढे पैसे भरले ना ते भरले नव्हते पाहिजे होते. आणि एवढे भरून वर येऊन हे बघायचं असेल तेवढं मेंटेन पण. आणि फक्त वरने येऊन हा जर का व्ह्यू बघायचा गार्डन पण मेंटेन नाही. हा महाबळेश्वरला पण जाऊ शकतो. त्यामुळे माझं पर्सनल ॲडवाईस आहे की कोणी इथे येत असेल तर या प्रायव्हेट गाडी करून या स्वतःची वगैरे. जर का असं टॅक्सी करून असेल तर येऊच नका. दुसऱ्या लेक पिछोला मयूरच्या हातामध्ये जी पाण्याची बॉटल आहे ना ती या पॅलेसमध्ये एक कॅफे आहे तिथे आहे. जवळजवळ 110 रुपये. आणि आम्ही एक नॉर्मल माझाचा असा टीन घेतला असा कॅन, तो आहे 95 रुपीज. आता आपण पोचलो आहे सज्जनगड मान्सून पॅलेसच्या प्रवेशद्वाराच्या इथे. आणि हा प्रवेशद्वार बघा असा काही आपल्याला बघायला भेटतो. प्रवेशद्वाराच्या इथे आपण बघू ना तर हे लाकडी दरवाजा आहे बघा. आणि त्याच्यावर लागली सळी आहे बघा. ऑइलिंग वगैरे काही नाही आहे. पावसाळ्यामुळे हे थोडे दरवाजे. आणि एंट्री केल्या आपल्याला एक हे बघा अच्छा त्या म्युझिकचा आवाज येतोय. आपण आपल्या घरामध्ये एंट्री केली की अंगण कसं असतं तसं आहे हा इथला परिसर. आणि आपण तिथून जशी एंट्री केली की बघा आपल्याला उदयपूर सिटीचा एक छान असा व्ह्यू बघायला भेटतो. व्ह्यूसाठी एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. पूर्ण सिटी बघायला भेटते, लेक बघायला भेटते आपल्याला. या साईडला फतेसागर लेक आहे. ह्या लेकचं मला नाव नाही माहिती पण ही क्रॉस करून आम्ही आलो आहे. हा आहे या पॅलेसचा बॅक साईडचा एरिया. आणि एंट्री केल्या आपल्याला बघा असा एरिया बघायला भेटतो आतमध्ये. हे काय आहे महाराज सज्जन सिंग विथ हिज ॲडवायझर कॉपी ऑफ ओरिजिनल सिंग पेंटिंग.
मागचा जो व्ह्यू आहे हा बघा, हा असा आहे बघायला भेटतो आपल्याला. या साईडला बरेच जण फोटो काढतायत, परत लहान मुलं खेळत आहेत सुद्धा. मला असं वाटतं एक्सप्लोर करण्यासाठी 1 ते 2 तास काही गरज नाही आहे, नॉर्मल आहे, ठीक आहे. तरी जब काहीतरी आहे तर तिकडे खाली जाऊ, काय आहे ते तरी बघायचं. मित्रांनो इथून आम्ही निघालेलो, खूप दुःखापणे सांगायला लागते की हा जो पॅलेस होता ना तो आमचा मॅक्झिमम 10 मिनिटात एक्सप्लोर करून जेवढे झालाय. फास्ट आलो त्याच्यापेक्षा फास्ट चाललोय. आणि यासाठी आपण किती रुपये दिले सगळ्यांनी? ऑलमोस्ट 1400. ऑटोची वेगळेच. हा, आणि तरी पण मी याच्यामध्ये या पॅलेसची मला थोडी माहिती हवी होती, पण या पॅलेसचा गाईड घेण्यासाठी आहे ना त्याचे पण एक्स्ट्रा वेगळे चार्जेस होते. ते मे बी 300 ते 400 असतीलच. विद्या, तेरा नाम विद्या क्यों है? ये मलयाली में बता. मलयाली में नहीं बता सकती मैं, मलयालम में बता हाँ सकती हूँ. मलयालम हाँ, में बता. मलयालम में बता. मलयाली इज पीपल. हाँ जो भी है उसमें बता. तू जो लैंग्वेज में आ करके पारा ഇവർ ആരുടെയും കേൾക്കില്ല. നിങ്ങൾ ഇവനെ അൺഫോളോ ചെയ്യുക. എന്നിട്ട് अनफॉलो का कुछ बोलिए. कुछ मत बोल. എന്റെ പേര് ബിദിയായ. ബിന്ദിയായോ ബിഡിയായോ ഒന്നുമല്ല. അതുകൊണ്ട് എന്നെ ബിദിയാന്ന് വിളിച്ചാൽ മാത്രം മതി. ഇവർ ആരുടെയും കേൾക്കേണ്ട ഒരു ആവശ്യമില്ല. ബൈ ബൈ. बाय बाय. सज्जन पॅलेसवरून आपण आपल्या टॅक्सीने आलेलो आहे. जिथे आम्ही तिकीट काढलं ना त्याच्या समोरच इथे काकडी, पेरू आणि नारळ पाणी आहे. नारळ पाणी एकदम बेस्ट आहे, टेस्ट अशी गावच्या सारखी वाटली आम्हाला, म्हणून आम्ही घेतोय नारळ पाणी. जबरदस्त. तर इथे आम्ही घेतलंय मसाला काकडी. जरा यम्मी वाटते. इंग्लिश कुकुम्बर सैलड. इंग्लिश कुटुंब या. अभी अपन जाएंगे फतेह सागर लेक. फतेह सागर लेक जाते हैं. अब सेकंड जोला लेक सेकंड. मित्रांनो आता आपण आलेलो आहे फतेह सागर लेकला बोटिंग करायला. हे बघा हा बोटिंग पॉईंट आहे. इथे त्याचं तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरचे चार्जेस तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे बघा इथे चार्जेससुद्धा दिलेले आहेत. बोटिंगसाठी असा काही एंट्री आहे. या साईडला बोट वगैरे आहेत आणि वेटिंगसाठी इकडे खुर्च्या पण लावल्या आहेत. हे ठीक केलं आहे त्यांनी. तर बघा आता आम्ही जॅकेट पण घातलं आहे. हे जर तुम्ही जॅकेट नाही घातल्या बोटीमध्ये तर तुम्हाला 1500चा फाईन लागतो. एवढी आमची काळजी आहे. इधर उधर और लोग आते. आता इरूचे असे घेतो ना पॉइंट तू बघ तू फक्त सागर लेक. आणि आता आपण पोहोचलेलो आहे आणि इथून उतरत चाललोय. एंट्री केली ना की आपल्याला असं काही फ्रंटचा व्ह्यू बघायला भेटतो गार्डनमधला. फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे. फाउंटन मस्त आहे. अशा प्रकारे आहे हे एका लेकमध्ये असं बरोबर सेंटरला गार्डन. छान आहे. फोटोज वगैरे काढण्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही क्वालिटी टाईम इथे स्पेंड करू शकता. शांतता आहे. संध्याकाळच्या आलात तर मस्तपैकी या साईडला सनसेट होईल तेव्हा तर व्ह्यू अजून छान असेल. मग अशा आपण त्या साईडला गेलो होतो तर तो फाउंटन आहे त्याच्या लेफ्ट साईडला आलो आहे तर इकडे पण बघा सेम आहे गार्डन. गार्डनच्या आतमध्ये मे बी जाऊ शकत नाही बट इथे एक छोटंसं शॉप आहे तिथे जायला एंट्री आहे. लॉन पण एवढं काय मेंटेन नाही दिसत आहे पण ठीक आहे. ओके. आणि हे आहे ना एक लाईट शोच आहे कारण का हे बघा इथे पाणीचे पाईप आहे आणि लाईटिंग पण लावलेली आहे. रात्री बघण्यासाठी भारी आहे. 5:30 ते 6:30च्या दरम्यान इथे सनसेट होईल आणि जेव्हा आपण पाण्यात असू तर काय जबरदस्त व्ह्यू असेल यार. एक नंबर. हे बघा इथे कॅफे आहे द बेक अफेअर. इथे काय आहे बघायला पाहिजे. मला असं वाटतं इथे व्ह्यूज आहे पाहिजे. सेम टुरिस्ट डेस्टिनेशनला जेवढे काय अट्रॅक्शन आहे टुरिस्ट अट्रॅक्शन तिथे सगळीकडे फक्त व्ह्यूज आहे पैसे आहेत. तरी आपण आता काहीतरी इथे ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. 260 240 180 काही पेस्ट्रीज आहेत. यू कॅन ट्राय. हे बेक अफेअरच्या बाजूला म्हणजे राईट साईडला आलो ना तर काय जबरदस्त व्ह्यू आहे यार. क्लास. वॉट अ व्ह्यू मॅन. या साईडला मागे आहे ना बसायला जागाच नाही आम्हाला म्हणून आम्ही कॅफेमध्ये काही घेत नाही आहोत. आणि कॅफे खूप ओव्हर प्राइस आहे. ओव्हर प्राईस आहे काय. 180ची एक 280ची एक आहे. मसाला चाय फक्त 180. फक्त त्याच्यासाठी 180 आहे.
मित्रांनो त्या कॅफेच्या तसंच आपण या साईडला आलो ना तर इकडे बघा जर सनसेट होत असेल ना तर आपण इथे मस्तपैकी बसून रिलॅक्ससुद्धा करू शकतो. हे बघा मस्त एक कॉफी वगैरे घ्यायची इथे ठेवायची आणि चिल मारायचं. वाव शांत आहे, छान आहे. A few moments later. तर इथे आता आपलं एक्सप्लोअर करून झालं आहे आणि इथून आम्ही निघतोय. जे आपण बोटचं तिकीट काढलं होतं ते रिटर्नचं तिकीटसुद्धा आहे, तसं जायचं नाही आहे. हो फायनली आपण बोटमधून उतरलेलो आहे आणि आता जातोय बाहेर एक्झिटला. रिक्षावाले काका आमची वाट बघत असतील. आणि आता आपण जातोय महाराणा प्रताप मेमोरियल. तुला माहिती महाराणा प्रताप स्मारक या साईडला इकडे तिकीट काउंटर आहे, इथून आपण जाणार. बट वरती जाण्या अगोदर आम्ही थोडीशी पेटपूजा करून घेतो, भूक लागले. आमची मॅगी आणि इकडे मागे लेक, काय जबरदस्त व्ह्यू आहे. लेक फतेसागर लेक. महाराणा प्रताप मेमोरियलच्या इथे आपण आता एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये एंट्रीसाठी आपल्याला जवळ पर पर्सन 150 रुपये लागतात. 150 रुपये त्याचे झाले की आपल्याला इथे एक छोटीशी गाडी भेटते, हिची आहेत पर पर्सन 50 रुपये जाऊन येऊन. ओके 1.5 किलोमीटर अंतर आहे. कोणी तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही घ्या, नाही तर 1.5 किलोमीटर चालायला काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या बघा अशी मस्त छान अशी एंट्री आहे. या साईडला छान असा आपला सनसेट थोड्या वेळात इकडे होणार आहे. हा बघा इकडे सनसेट होणार आहे आणि आम्ही एकदम रॉयल सारखे या गाडीतून जातोय. या ट्रिपमध्ये ॲडव्हेंचर येण्यासाठी आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहोत झिप लाईनची. मी आता रेडी झालेलो आहे झिप लाईनसाठी. लाईफमध्ये फर्स्ट आहे हा माझा एक्सपिरियन्स असणार आहे झिप लाईनचा. आणि बघा आपल्याला कुठे जायचं, किती लांब आहे. चला आपले 2 राऊंड असणार आहे याच्यामध्ये. एक तर इथून तिकडे जायचं आणि तिकडून परत इथे यायचं. हे बघा खाली येते. जबरदस्त मजा आली भाई, इनसेन मजा आली. मजा आ रहा है. अभी और एक राउंड है. हाँ बच्ची कैसा लगा, कैसा माम काईकू. बता बहुत मस्त. तर आता माझा सेकंड राउंड आहे. लेट्स गो. झिप लाईन वर गया. झिप लाईन करून झाली आपल्या, आता स्काय डायव्हिंग राहिली. स्काय डायव्हिंग राहिलेली आहे. विक्रांत दादा एकदम जबरदस्त फुल मजा आली, फुल रॉकिंग. बाली मला वर्थ इट वाटलं ते. 250 रुपीज वर्थ इट. 1 नाईट 2 वे होतं. 2 वे होतं. A few moments later. महाराणा प्रताप स्मारक समिती मोती नगर उदयपूर. तर हे आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि म्युझियममध्ये आपण एंट्री केल्या बघा आपल्याला महाराणा प्रतापांच्या सैनिक वगैरेंच्या अशा या पेंटिंग्स. चित्तौर की राणी महाराणी पद्मिनी जोहर केला होता तेव्हाचं असं पेंट बनवलेलं आहे. जबरदस्त आहे, मॉडल आहे पण छान आहे. इथे त्यांचे शस्त्र आहेत, ढाल, तलवार आणि वीर कमान बोट्स. ते युद्ध झालं होतं ना हल्दी गाडीच्या, त्याचा पूर्ण असा मॉडेल बनवलेला आहे. बघा ते युद्ध कुठे चालू होतं ते सगळं दाखवले त्यांनी. आणि ह्या साईडला बघा जंगल वगैरे आहे. सगळ्यात भयानक किल्ला जर आहे तर तो हाय बघा चित्तौड. केवढा मोठा आहे यार, त्याचं मॉडेल बघूनच कळतं की या किती मोठा असेल. बापरे, आम्ही करणार आहोत फक्त मे बी शुभम आणि मी कदाचित जाऊ.
कारण का इथून आहे जवळजवळ 120 किलोमीटर लांब आहे. एक बाईक रेंटवर करून आम्ही तो फोर्ट करणार आहोत. आणि या साईडला महाराणा प्रतापांचा असा छानसा पुतळा बनवलेला आहे. A few moments later. अभी तुम सर को घे पकडलो वर साडीसारखे. आता इकडे खाली आपण ते म्युझियम बघितलं आणि इथे आता एक मेमोरियल आहे महाराणा प्रतापांचं, ते बघूया. महाराणा प्रताप जे मेमोरियल आहे ना तिथला भाग बघा असा आहे. आपला तिरंगा इकडे असा समोर आहे ते मेमोरियल त्यांचं. आता महाराणा प्रतापचं मेमोरियल बघून झालं आणि आता मी निघतो इथून. चलो A few moments later. हातीपॉलला एका मार्केटमध्ये आलो आहे आम्ही आता. तर बांधणीचे जे ड्रेसेस असतात ना, ड्रेस पीस, ते आम्ही चेक करतोय. काय छान छान आहेत कलर यार. बघा ह्या साईडला पण आहेत. आणि दादा खूप चांगल्या प्रकारे मला एक्सप्लेन करतायत की कोणते कलरचा कलर. मित्रांनो आता जरा शॉपिंग केली आहे आम्ही. हे बघा विद्याने पण केले आहे, मी पण सामान पकडून आहे. आणि शुभम आणि बाली आय थिंक पुढे गेलेले आहेत. सो आता मला मार्केटबद्दल थोडंसं तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे की इथलं जे मार्केट आहे ना हातीपॉल, हे आहे फेमस. आणि आपल्याकडे अशा टाईपचे आणि त्या फॅब्रिकचे असे मुलींचे ड्रेस तर भेटत नाहीत आणि मुलांचे पण. सो मी सजेस्ट करीन जे शॉपिंग करा, बट इथे अजिबात बार्गेनिंग होत नाही. म्हणजे आपल्याला ती वस्तू आवडते आणि विषय काय होतो की आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे, म्हणजे इथून जवळजवळ 1300 किलोमीटर एवढं लांब आलो आहे आणि न घेणं थोडंसं हे होतं. सो तुम्ही इथे विचार करून या, कारण इथे पैसे कमी नाही होत, तुम्हाला क्वालिटी भेटेल. ठीक आहे, क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. क्वालिटी डिझाईन एकदम टॉप नॉच आहे. फक्त पैसे कमी करत नाहीत अजिबात, म्हणजे 1 रुपया कमी नाही केला आहे. म्हणून मला थोडंसं हे ठीक नाही वाटत आहे. आता हे काय फिक्स रेट आहे, फिक्स रेट आहे, त्यांची मेहनत आहे, हँडमेड आहे, हे ते बऱ्याचशा गोष्टी बोलत आहेत. ट्रॅव्हिस स्कॉट. A few moments later. मग अशी मार्केटमध्ये होतो, शॉपिंग करत होतो, ज्याचा सगळा टाईम जात होता, त्यामुळे जास्त मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो. तर अर्धा तासानंतर आम्ही रूमवर आलो. आणि ते बघा इथे हॉस्टेल आहे आणि एवढ्या रात्री आम्ही इथे आहोत कारण का आम्ही आमच्या स्कूटी रेंटवर घेतो आहे उद्यासाठी, जे एक्सप्लोर करायचं आहे ते. म्हणजे उद्या आपण सकाळ सकाळ जाणार आहोत बाहुबली हिलला. बाहुबली हिल झाल्यानंतर सिटी ऑफ पॅलेस आणि अजून आहेत त्या लेक पिचोला पण आहे, अजून कुठली तरी एक हवेली आहे ती पण करायची आहे. सो त्यासाठी इथल्या इथे फिरण्यासाठी आम्ही स्कूटी घेतो आहे. स्कूटी बरी पडेल. आज आम्ही बघितलं रिक्षेमुळे थोडंसं आम्हाला असं वाटलं की आम्ही एक्स्ट्रा पिक करतो आहे, बट ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम नाही. काकानी आम्हाला त्यांच्यात 2 लिटर पेट्रोल दिलं आहे. इथे जो रेट चालू आहे त्या रेटच्या हिशोबाने. या ज्या स्कूटी घेतलेल्या आहेत आम्ही 3, त्याचं डिपॉझिट आम्ही 3000 रुपये भरलं आहे आणि रेंट आहे 500 रुपये. ठीक आहे, त्याचा पेट्रोल भरून घेतो आहे आम्ही. हा आमचा कॉमन एरिया आहे आणि प्लेइंग एरिया आहे. तर इथे आम्ही आता प्रोजेक्टरवर यूट्यूबवर व्हिडिओ बघतोय. कोण नाही आहे. उसके लिए हम लोग सबसे 100 रुपए इकट्ठे कर रहे हैं. चल रात्रीचे वाजलेत 12:15. डाल चलना